शिवसेना ठाकरे गुट प्रवक्ता पद से हटाए जाने के बाद वरिष्ठ नेता किशोर तिवारी ने नाराजगी जताई। इस दौरान उन्होंने पार्टी को लेकर कई बड़े खुलासे किए। उन्होंने संजय राउत पर भी कई गंभीर आरोप लगाए। इस दौरान उन्होंने एकनाथ शिंदे को भी बदलने की सलाह दी। वहीं देवेंद्र फडणवीस को लेकर भी तिवारी ने बड़े बयान दिए। उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, त्यांनी पदयुक्त केलं होतं आणि त्यांनीच पदमुक्त केलं, तर त्यांचा तो अधिकार आहे, त्यांचा मी सन्मान करतो। पण पदमुक्त करण्याची कारण काय? तर प्रमुख कारण हे आहे की तिथे जे काम करणारे काही लोक आहे यांच्या कार्यपद्धतीवर, संपर्क प्रमुखाच्या कार्यपद्धतीवर, सामान्य कार्यकर्त्याच्या गळचेपीवर मी काही प्रश्न उभे केले होते आणि त्याच्यावर मला उत्तर मिळाले नाही। माझं असं म्हणणं होतं की ज्या लोकांना तुम्ही निवडणुकीची जबाबदारी दिली होती आणि तुमचा दारुण पराजय झाला, तर यांची जबाबदारी फिक्स करा आणि यांना पक्षातून काढून टाका ना। नवीन चेहरे घ्या। किती दिवस घेऊन चालायचं हे निवृत्त करा या लोकांना। तर तसं काही झालं नाही। मलाच म्हणलं की तुम्ही पदमुक्त व्हा, असं चालायचं। जीवनात असं होत राहते। जास्त सत्य बोलायला गेले की घरी बसवतात, तुमची आवश्यकता नाही असं म्हणतात। मातोश्रीमध्ये बसून नेत्यांनी तिकीट जे आहे ते विकत घेतल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे, कसं बघताय याकडे? नाही, जे लोक तिकीट फायनल करणार होते त्या लोकांनी कार्यकर्त्याकडून पैसे घेतले असं कार्यकर्ते मला म्हणत होते आणि ज्याच्याकडे पैसे नव्हते त्याला त्याच्या तिकिटी काँग्रेसला दिल्या होत्या। कुठे घेतले हे पैसे तिकिटीसाठी आणि काय सांगण्यात आलं होतं पैसे घेताना? नाही, पक्ष बांधणीसाठी, पक्ष निवडणुकीच्या खर्चासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागलं असं म्हणत होते। किती अमाऊंट? नाही, अमाऊंटचं काही नव्हतं। 11 लाख 21 लाख असं पक्ष निधी घेऊन त्याच्या रिसिप्ट देण्यात आल्या होत्या, काही त्याच्यात नव्हतं। मात्र सामान्य वेळेस इतर पक्षातून घेऊन तिकीट देणं चुकीचं आहे। पार्टीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात यावी याच्यासाठी माझा अट्टास होता आणि पक्षाने कार्यकर्त्याला आर्थिक पाठबळही द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं। पण ते स्पष्ट बोलायचे की इथं पाठबळ वगैरे काही नाही। कुठून चालत होतं हे सगळं? मातोश्रीवरून। आणि ही कार्यपद्धती बरोबर नाही ना, अशी कार्यपद्धती बरोबर नसते। पक्ष कसा चालवायचा, भाजपच्या विरुद्ध लढायचा आहे। काँग्रेस पक्ष कसा संघटितपणे लढत आहे। काँग्रेस पक्षाने तेलंगणा सरकारमधले मिनिस्टर आणून इथे ठेवले होते। काँग्रेस पक्षाने पैसे दिले 1.5 कोटी रुपये, जिथे कमी पडले तिथे पैसे पाठवले। तर हे सगळा प्रकार होत होता ना। आमच्याकडे पैसे मागायला येत होते, उमेदवाराला म्हणायचे की तुम्ही सभेची पूर्ण तयारी करा। भाजपमध्ये तर सभेची तयारीचा कॉन्ट्रॅक्ट देऊन होता। असे पक्ष कार्यकर्ते तुटून जातात ना। कार्यकर्ते तुटून त्यांचं मनोबल खच्ची करून आता पराजित झाल्यानंतर नवीन चेहरे, नवीन कार्यक्रम द्यायला पाहिजे। तुम्ही बेडरूममधून बाहेर निघून प्रेस कॉन्फरन्स घेणार, त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला जनतेत जावं लागेल हो। जनतेच्या समस्या काय हे समजून घ्यायला लागेल। बेरोजगार, शिक्षकाच्या, दलितांच्या, वंचितांच्या, महिलांच्या। चला। मातोश्रीमध्ये चांडळ चौकडी आहे असं वाटतं? चांडळ चौकडी म्हणजे कोण? हे संपर्क प्रमुख जे पक्ष चालवतात। तिथे काय मिलिंद नार्वेकर हा देतो। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचे विनायक राऊत, मग अरविंद सावंत, हे भेटूच देत नाही आणि भेटताना ते उभे राहतात। यांच्या विरुद्ध जर मला बोलायचं आहे, एखाद्याच्या विरुद्ध बोलायचं का हा स्त्री लंपट आहे, असा आहे, तसा आहे, आपण कसं बोलू त्याच्याच तोंडावर? हा लवाड माणूस आहे, हा इथं कार्यकर्त्यांना डावळतो, कार्यकर्त्याचा अपमान करायचा। मला अनिल देशमुख म्हणत होते की एकदा
संजय राऊत मला भेटायला आले, त्यांनी जिल्हा प्रमुखाला बाहेर बसवलं होतं. काय माणसं आहेत. संजय राऊत यांच्यापासून उद्धव ठाकरेची जोपर्यंत मुक्ती होत नाही आणि हा स्वातंत्र्य संग्राम ते राबवत नाही, तोपर्यंत शिवसेनेला चांगले दिवस येत नाही. आजही अनेक शिवसैनिक जे एकनाथ शिंदेसोबत गेले आहे ते या चांडाळ चौकटीला भिवून येत नाही आहे, कारण त्यांची भाजपमध्ये खूप गळचेपी सुरू आहे. भाजपने आतला शस्त्र उगारला आहे. आता काय एकनाथ शिंदे म्हणतात की मैं जहाँ खड़ा होता हूँ लाइन वहाँ से तैयार होती. त्यांनी थोडंसं सुधारणा करायला पाहिजे. मैं जहाँ खड़ा होता हूँ वहाँ से गद्दारों की लाइन शुरू होती, या अलीबाबा जहाँ से खड़े होते वहाँ से चोरों की लाइन सुरू होती. फार वाईट दिवस येतील प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांची. हे तलोजामध्ये जाऊ शकतील. कशावर? हे पैसे खाल्ले, आता त्या ट्रान्सपोर्टमध्ये खाल्ले, त्या 900 कोटीचा आहे. एकनाथ शिंदेचे तर खूप फायल्या तयार केल्या, आणि देवेंद्र फडणवीस हा माणूस एकदम बदले घेणार आहे. तरी त्याच्या पक्षाच्या लोकांना नाही सोडलं. एकनाथ खडसे घ्या, विनोद तावडे घ्या, सुधीर मुनगंटीवार घ्या, तर एकनाथ शिंदेला ते सोडणार नाहीत. आता सुरुवात झाली आहे, त्यांना आवश्यकता नाही आहे. ते 148 पहिलेच झालेले आहे. आणि एकनाथ शिंदे प्रामाणिक राहिला. उद्धवजी तर विचारच करत नाही की आपले कार्यकर्ते कुठे आहेत, काय करतात, कसं ते संघटनमध्ये काम करतायत, त्यांचा फीडबॅक काय आहे, सामाजिक समस्या काय आहे. हो, साईनाथ साहेब आणि मी मिळून एक पूर्ण शेतकऱ्यांचा कार्यक्रम दिला होता, पण या लोकांनी त्याला इम्प्लिमेंट केलं नाही. ऐकून घ्यायला तयार नाही, बसायला तयार नाहीत. यांचे थिंक टँक म्हणजे कोण? विनायक राऊत, अनिल परब. एक अनिल देसाई चांगला माणूस आहे, पण कमीत कमी संवेदनशील आहे. सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनंत गिदे या लोकांनी त्यांनी वापरायला पाहिजे. पण कावेबाज लोक त्यांना वापरू देत नाही, कारण ते मनोहर जोशीच्या गटाचे होते म्हणे. काय माणसं आहेत. जसं काँग्रेस सावरकर घेऊन बसते ना, 1967 वारलेल्या माणसाचं घेऊन बसते. म्हणजे विरोधी पक्षात राहून आता महाकुंभमध्ये 50 कोटी लोक चालले आणि सकाळ संध्याकाळ महाकुंभला शिव्या देतात. म्हणजे आम्हाला किती त्रास होतो. लोकांच्या आस्था आहेत, लोक त्रासात चालले आहे. मग चूप बसा त्यानं थोडे दिवस, नंतर एक एक काढायचं कशी अव्यवस्था होती. तिला आता ते अजित पवारांना पॅम्परिंग करत आहे, त्यांच्या फायली सगळ्या तयार करून ठेवल्या आहे. तर एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही. तुम्ही थेट आरोप करतात फडणवीसांवर, तुमच्याकडे काही पुरावे आहेत? कशावर? फडणवीसांवर तुम्ही थेट आरोप करता, तर तुमच्याकडे काही पुरावे आहेत? आहे ना, त्यांनी रोखला आहे ना. त्या 1310 बसेसचं खरेदी रोखली आहे. त्या परभणी जिल्ह्यातील 900 कोटीची कामं रोखली आहे, पुण्याची रोखली आहे. अरे भ्रष्टाचार झालेला आहे. तो स्वतः म्हणतो ना यांचे पर्सनल सेक्रेटरी पैसे खात आहेत म्हणून. देवेंद्र फडणवीस ला वरून ग्रीन सिग्नल आहे. पण देवेंद्र फडणवीसला 100 दिवसात रिझल्ट दाखवायचे होते. 100 दिवसात काय रिझल्ट आले? काय रिझल्ट आले? भ्रष्ट नौकरशाही आणि भ्रष्ट मंत्र्याची फौज घेऊन देवेंद्रने हे सुरू केलं ना सगळं. आज महाराष्ट्राच्या रसातळाला गेलेलं राजकारणाचा शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्याच्यातही हे सुधरत नाही आहे, कोणीच सुधरत नाही आहे. नाना पटोलेवर आरोप होता, तो भाजपचा माणूस आहे. मिलिंद नार्वेकर हा भाजपचा माणूस आहे, एकनाथ शिंदेचा पगारी आहे. असे आरोप होता तर हाकलून द्यायला पाहिजे ना. आज महाविकास आघाडीमध्ये लाथाडी दाखवत आहे. कोण दाखवत आहे? संजय राऊत दाखवत आहे. कोणाच्या सत्काराला गेल्यानंतर किती शिव्या द्यायचे. आणि तुम्ही जेव्हा लोटांगण घालायला देवेंद्र फडणवीसकडे 3-3 वेळा जाता,
तेव्हा काँग्रेसनी किंवा शरद पवारांनी काय ऑब्जेक्शन थोडी घेतलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो झाला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, त्याला भेटण्यात जाण्यात त्याच्याशी सकारात्मक चर्चा करण्यास काय आहे. आता चर्चा होतात की आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करून एकनाथ शिंदे यांना ठाण्यात बसवणार. तर त्याच्यावर बोलायला पाहिजे ना की ज्या माणसांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर भोसकला आणि ज्यांनी उद्धव ठाकरे यांना पदच्युत केलं, त्या देवेंद्र फडणवीस व गौतम अडाणी यांना आम्ही माफ करणार नाही. हिंमत होत नाही यांची. महाराष्ट्रात एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, बँक बुडाली, त्याच्यावर बोलायचं नाही. उठे सुटे यायचं आणि त्या एकनाथ शिंदेवर बोलत बसायचं. लोक कंटाळले. लोक संजय राऊत यांच्या सकाळच्या राष्ट्रीय संदेशामुळे कंटाळले आहे आणि हे कंटाळण्यामुळं पक्षाचं खूप नुकसान झालं. संजय राऊत यांच्या बोलण्याचा फायदा होतो का? नाही, तोटा होतो. संजय राऊत, अनेक लोक काय म्हणतात मला की संजय राऊतनी विडा उचलला आहे उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा. जेव्हा लोक असे बोलत आहेत त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे ना. आणि संजय राऊतनी प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयावर बोलायचं, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरब्रह्मांडीय, ते आवश्यकता नाही ना. तुम्ही म्हणजे या गॅलेक्सीवर बोलाल, मग तुम्ही मिल्की वेजवर बोलाल, तुम्ही दुसऱ्या गॅलेक्सीवर बोलाल. तुम्हाला काय समजते? तुमचं शिक्षण किती? पत्रकार म्हणून तुमची लिहिण्याची तरा बघा, तुम्ही काय करता. आणि तुमच्यावर चारित्र्याचे आरोप, तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. अनिल देशमुख आणि तुमची बेल ईडीनी कशी दिली याचा इतिहास पाहिजे असेल तर मी आहे ना. जास्त बोलू नका तुम्ही. पत्राचाळमध्ये तुम्ही प्लॉट घ्यायला कशाला गेले? तुमचा संबंधच कसा? कोरोना केअर सेंटरमध्ये तुमचा संबंधच कसा? सार्वजनिक जीवनात तुम्ही कार्यकर्त्याकडून फायदे उचलता. ज्या कार्यकर्त्या नागपूरमध्ये एवढा 8 तास, रामटेकमध्ये एवढा 8 तास, यांचं काय घेणं देणं हो? रामटेकमध्ये आशिष जयस्वाल म्हणून मुळे ती येत होती. मागच्या निवडणुकीत तो अपक्ष निवडून आला. याने अट्टहास केला, यांच्या उमेदवाराला 5,000 मतं मिळाली. तर अट्टहास करणाऱ्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे हे मी विचारतो, तर मला हाकलून देतात. या सुषमा अंधारे कोण आहे मला माहीत नाही. सुषमा अंधारेचं सार्वजनिक जीवन, राजकीय जनाधार कुठं आहे हेही मला माहीत नाही. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीला आम्ही समोर नेत होतो, तर मधातच सुषमा अंधारे आले आणि त्यांनी महाप्रबोधन यात्रा काढली. परंतु हिंदू समाजात हिंदू देवतांना, रामाला, कृष्णाला शिव्या देणारी बाई अशी त्याची प्रतिमा होती. मग तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आणि सामाजिक न्यायात वंचिताची मतं किती मिळाली हे बघा ना. आणि प्रामाणिक कार्यकर्ते किती सोडून गेले ते बघा. आणि अशा बाईला मुक्ती द्यायला पाहिजे ना. ती सामाजिक जीवनात काम करेल ना. राजकीय जीवनात तिचा सगळा आधार नाही आहे. ज्यांनी ज्या उमेदवाराला तिकीट द्यायला लावली ते उमेदवार निवडून आले नाहीत ना. तुम्ही पक्ष सोडणार आहात का? तुम्हाला तुमच्या दौऱ्यासाठी तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून असा आरोप जे आहे ते उभाटाचे नेते करत आहेत. नाही, मी पक्ष वगैरे सोडत नाही. कशाला सोडू मी पक्ष? आणि दौऱ्याला पैसे दिले नाही तर ते तिथं काही व्यवस्थाच नाही आहे. स्वतः खंडणी वसूल करा आणि स्वतः दौरे करा. ते म्हणतात की शिवसेनेचा पदाधिकारी होण्यासाठी लोक पैसे देतात आणि हे सगळी संपत्ती वगैरे जे आहे ते पदाधिकाऱ्याच्या नावावर करतात. बाबा मी काय खंडणी वसूल करणारा माणूस आहे? सार्वजनिक क्षेत्रात मी काय भ्रष्टाचार करणारा माणूस आहे? मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आणि उद्धवजींना ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळेसच मी बोललो होतो